जेव चिपकू। हॅलो फ्रेंड, नमस्ते। कशा आहात तुम्ही सगळं? अलकास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हणजे आपल्या घरी हमेशा आपण राईस करतो आणि राईस उरतो। आता त्या राईसचं करायचं काय? रोज हाच प्रश्न पडतो की थोडासा राईस उरलाय त्याचा आपण करणार काय? आज त्याच राईसची मी तुम्हाला एक मस्त एक रेसिपी दाखवणार आहे। तर हा आपला उरलेला राईस आहे। तर एक वाटी राईस आहे साधारण। तर यात आपण घालणार आहोत रवा, एक अर्धी वाटी रवा आहे। आणि यात आपण घालणार आहोत चण्याचं पीठ, साधारण 4 चम्मच। आणि यातच घालणार आहोत आपण मीठ घालून घेऊया आणि हे पाणी टाकून एक 5 मिनिटं भिजवूया आपण। तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलंय। त्यात आपण आता घालणार आहोत काय मसाले, थोडीशी लाल मिरची पावडर। तुम्ही कापून हिरव्या मिरच्या घालू शकतात, पण हिरव्या मिरच्या कापून घातले की ते दाताखाली येतात तर जास्त तिखट लागतं। थोडंसं धने जिरे पावडर, जास्त काय आपल्याला घालायचं नाही, बस एवढंच आपल्याला घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि एक 10 मिनिटं आपण याला रेस्ट करू देऊया आणि नंतर बाकीचे मसाले काय मी तुम्हाला दाखवते आहोत। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, खूप सगळे कोथिंबीर, आणि आलं लसूण जे मी बारीक कुटून घेतलंय, बघू शकता। अशा प्रकारे आपण टाकून घेऊया आणि एक 10 मिनिटं आपण याला ठेवूया असंच मिक्स करून, कारण आपण रवा घातलाय तर तो थोडा भिजायला हवा आहे। तर त्याच्यामुळे आपण एक 10 मिनिटं हे असंच ठेवूया। ह्या स्टेजवरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटं ठेवूया। तर बघू शकता किती छान असं हे भिजून तयार झालेलं आहे। जसं आपण चण्याचा पोळा बनवतो अगदी तसंच झालेलं आहे त्याचं स्ट्रक्चर, बघू शकता तुम्ही। छानपैकी भिजून एकदम घट्ट पण झालंय आणि व्यवस्थित झालंय पण, बघू शकता तुम्ही। आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे आपलं बनवून झालेलं आहे। आणि इथे मी तवा ठेवला तापवायला आणि त्याच्यावर मी थोडंसं बटर लावून घ्या। तेलही लावू शकतात, असं काही नाही की बटरच लावलं पाहिजे, तेलाचाही वापर करू शकतो आपण। आणि आपल्याला जास्त मोठे करायचे नाही, एकदम छोटे छोटे आपण करून घेऊया। बटर आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि आपण थोडं थोडं करून टाकून घेऊया। तर बघू शकता किती छान असं बनवून तयार होत आहे। आणि याच्यावरती झाकण लावून आपण कमी गॅसवरतीच आपल्याला ठेवायचं, जास्त फास्ट नाही करायचं ना, आता खालून जळून जाईल। बघू शकता असं छान तयार झालं। बघा दिसायलाही छान दिसतोय, एकदम असं वाटतं की आपण चण्याचा पोळा करतो सेम तसाच दिसतोय। बघू शकता किती छान। तर चला मंडळी, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।